नमस्कार मैत्रिणींनो, आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आज आपल्याला पाहायचं आहे डोशांची रेसिपी पाहायची आहे। तर त्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेले आहेत, उडीद डाळ घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने पांढरे शुभ्र तांदूळ जे आहेत ते घ्यायचे आहेत। तर 8-9 माणसासाठी आपल्याला लागणारे जे काही माप आहे, तर हे ग्लास जे आहेत तर मी तांदूळ 4 ग्लास घेतलेला आहे आणि उडीद डाळ जे आहे ती मी 2 ग्लास घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे मेजरमेंट घ्यायचं आहे, जेणेकरून ही तर तुम्हाला काळी डाळ दिसत असेल, पण ही डाळ जी आहे ती आपली गावरान डाळ आहे आणि इथे आपल्याला तांदूळ जे आहेत ती लागणारे घेतलेले आहेत। तर ही गावरान डाळ असल्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने दिसत असेल। तर आपल्याला ज्यावेळेस आपण ही भिजू घालतात त्याच्यानंतर आपल्याला ही डाळीचे जी काही साल्टे आहेत ते निघून जात असते, नंतर ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर चला, आता हे आपण भिजू घालायचं आहे। तर 4 ते 5 तास आपल्याला हे भिजू घालायचं आहे। तर व्यवस्थित असं 4 ते 5 तास आपल्याला हे भिजू घालायचं आहे। पाणी आपल्याला जास्त वापरायचं आहे। तर या पद्धतीने आपण हे भिजू घालून घेणार आहे। चला भिजू घालू। तर अशा पद्धतीने आपण हे पाणी जे आहे ते टाकून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला 5 ते 6 तास भिजू ठेवायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे पाणी पूर्ण 5 तासानंतर आपल्याला हे पूर्ण तांदळामधलं आणि डाळीमधलं पाणी काढून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकतात ते मी ही पाणी जे आहे ती काढून घेतलेलं आहे। ते इथे आपण तांदूळ जे आहे ते अशा पद्धतीने हाताने पण छोटंसं बारीक होत आहे आणि इथे तुम्ही डाळ पाहू शकतात, तर डाळ पण आपली पांढऱ्यामध्ये झालेली आहे। तर या पद्धतीने आपण आता तांदळामधलं पाणी आणि डाळीमधलं काढून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने आता आपल्याला हे काय करायचं आहे, मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेत आहेत। तर या पद्धतीने थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। पाणी ॲड करून आपल्याला हे बारीकसं म्हणजे आपल्याला इडलीसाठी जाडसर लागत असतं आणि डोसे बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं अगदी बारीक लागतं त्याच्यापेक्षा, त्या पद्धतीने आपण हे काढून घेतलेलं आहे पाहू शकतात। अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं पाणी टाकून ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, पातळमध्ये बेटर करून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी 1-2 वेळेस हे बेटर जे आहे ती काढून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण हे बेटर काढून घेतलेलं आहे। तर पाहू शकतात या पद्धतीने इथे झालेलं आहे। तर तुम्ही पीठ पाहू शकतात, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, मिडियममध्ये ठेवलेलं आहे। याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे तव्याचा डोशाचा तवा जो आहे तर त्याच्यावर आपल्याला हे बनवून घ्यायचे आहे। तर भाजीसाठी लागणारं जे काही साहित्य आहे तर ते पण आपण इथे घेतलेलं आहे। तर पाहू शकतात इथं मी बटाटे जे आहेत ती उकडवून घेतलेले आहेत। तर तुम्ही बटाटे उकडवून घ्यायचे आहेत आणि मिरची, हिरवी मिरची घ्यायची आहे। त्याच्यानंतर अगोदर आपण हे बटाटे जे आहेत ते सगळे सोलून घ्यायचे आहेत। तर नंतर तुम्हाला बटाटे किंवा कोथिंबीर हे जे काही साहित्य लागणार आहे, मिरची वगैरे, हे सर्व आपण नंतर ॲड करणार आहेत। अगोदर आपण हे 2 शिट्ट्या घेऊन उकडवून घेतलेले आहेत। तर हे पूर्ण मी आता सोलून घेत आहे, कारण याचं साल्ट जे आहे ती व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर पूर्ण आपण हे व्यवस्थित असं पूर्ण बटाट्यांचं साल्ट जे आहे ती काढून घेतलेलं आहे। तर याला छोटंसं आपण बारीक करणार आहेत, हाताच्या साहाय्याने पण करू शकतात किंवा तुम्ही चमचा वगैरे पण वापरू शकतात। या पद्धतीने आपल्याला थोडं जाड ठेवायचं आहे, जास्त बारीकही करायचं नाही आहे। तर या पद्धतीने मी हे बारीक करून पूर्ण घेत आहे। तर आता हे झालेलं आहे आपलं। आता इथे मी भाजीसाठी लागणारं जे काही साहित्य आहे तर ते घेतलेलं आहे। इथे मिरची घेतलेले आहेत, 3 कांदे घेतलेले आहेत, कोथिंबीर, कढीपत्ता, हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे। कढीपत्ता आपल्या घरचा असल्यामुळे मी इथे कढीपत्ता गावरान घेतलेला आहे। तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकतात। मिरच्यांचे जे काही देठ वगैरे आहेत ते पण आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर अगदी 7 ते 8 माणसासाठी आपल्याला हे डोसे जे आहेत ती बनवून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे 9-10 मी मिरच्या घेतलेल्या आहेत, 3 कांदे घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेले आहे। आता मिरची आपण काय करणार आहेत, बारीक करून घेणार आहेत मिक्सरमध्ये, जेणेकरून आपली भाजी व्यवस्थित झाली पाहिजे। तर अशा पद्धतीने मी मिक्सरमधून ही मिरची जी आहे ती काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला कांदा जो आहे तो कापून घ्यायचा आहे, बारीक आपल्याला कांदे जे आहेत ती कट करून घ्यायचे आहेत।
जेणेकरून आपल्याला भाजीमध्ये मिक्स झाले पाहिजे त्या पद्धतीने. तर आता इथं पाहू शकतात हे मी व्यवस्थित असे बारीक करून घेणार आहे. अशा पद्धतीने हे पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला गॅसवर कढई तापवायला ठेवायची आहे. तर या पद्धतीने कढई ठेवून घेतलेली आहे. आता आपण काय करणार आहेत, यामध्ये 1.5 चमचा आपल्याला तेल जे आहे ती टाकून घ्यायचं आहे. पाहू शकतात या पद्धतीने मी यात 1.5 चमचा तेल जे आहे ती टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे इथं की आपल्याला हे गरम तेल झाल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला तडका जो आहे भाजीला द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी थोडेसे जिरे पण टाकून घेतलेले आहेत. तर या पद्धतीने आपण जिरे थोडेसे लालसर झाले की या पद्धतीने आपल्याला कांदा जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने मी पूर्ण कांदा जो आहे तो टाकून घेतलेला आहे. तर आता हे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. कांदा थोडासा भाजला गेला पाहिजे, तर या पद्धतीने हलवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे कांदा जो आहे तो व्यवस्थित भाजून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला बाकीचं जे काही सामान आहे ते टाकून घ्यायचं आहे. पण व्यवस्थित अगोदर हा कांदा आपण परतवून घेणार आहेत. तर अशा पद्धतीने हा परतवून झालेला आहे, थोडासा भाजला गेलेला आहे. आता याच्यामध्ये आपण थोडा साईडला कांदा सरकवून याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेणार आहेत, व्यवस्थित भाजून घेणार आहेत कढीपत्ता जो आहे तो. आणखीन हा तुम्हाला व्हाईटमध्ये कांदा दिसत असेल, पण ज्यावेळेस आपण आणखीन बाकीचं जे काही सामान आहे ते टाकून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे, त्यासाठी आपण इथे हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. कढीपत्ताही आपला व्यवस्थित असा झालेला आहे. आता आपण काय केलेलं आहे, मिरची जी आहे आपण बारीक करून घेतलेली ती पण आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला ही मिरची जी आहे ती मिक्स करून व्यवस्थित आणखीन थोड्या वेळ आपल्याला हे भाजून घ्यायचं. पूर्ण व्यवस्थित असं आपण हे आता भाजून घेणार आहे. तर या पद्धतीने आपण हे मिक्स करून घेत आहेत. आता हे मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर जी आहे ती पण टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला हळद असेल किंवा मीठ असेल, हे सर्व आपल्याला मिश्रण जे आहे ती एकत्रित करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला भाजी टाकून घ्यायची आहे. आता इथं पाहू शकतात मी हळद जी आहे ती पण घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर असेल, आपण कापून घेतलेली जी काही कोथिंबीर आहे ते पण आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहे. तर हे सर्व एकजीव करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ती भाजी जी आहे ती बनवून घ्यायची आहे. तर आपण हे बटाटे जे काही सोललेले होते ना ते पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने हे बटाटेही मी टाकून घेतलेले आहेत. हे सर्व मिश्रण जे आहे ती एकजीव करायचं आहे आणि 8 ते 10 मिनटं जे आहे ती आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतवून घेतल्याच्या नंतर थोडीशी आणखीन वरून तुम्ही कोथिंबीर टाकून घेऊ शकतात. भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे. अशा पद्धतीने आपण हे सर्व मिश्रण जे आहे ते आता एकत्रित करून भाजी तयार करणार आहे, जेणेकरून आपला जी काही डोसा आहे ती आपला व्यवस्थित असा झाला पाहिजे. तर आता हे मीठ पण टाकून मी मिक्स करून घेत आहे आणि थोडीशी भाजू देणार आहे ही भाजी जी आहे ती. तर आता ही भाजी आपली तयार झालीच आहे. अगदी 5च मिनिटात तुम्ही ही भाजीची रेसिपी बनवून घेऊ शकतात. मुलांच्या डब्यासाठी सुद्धा बनवू शकतात. आता इथे मी तवा जो आहे तो डोशाचा तवा मी गॅसवर ठेवलेला आहे. जी बेटर आहे आपलं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ टाकायला विसरायचं नाही. अशा पद्धतीने मीठ टाकून मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर आपला जो तवा जो आहे तो तापलेला आहे. मी कांदा घेतलेला आहे. कांद्याच्या साह्याने इथं मी तेल लावून घेणार आहे, जेणेकरून आपला डोसा जो आहे तो व्यवस्थित परतला गेला पाहिजे. तर मी कांद्याचा यूज केलेला आहे. इथं मी व्यवस्थित असं ही बेटर जे आहे ते टाकून घेतलेलं आहे. अगदी 1-2 पळ्या मी बेटर व्यवस्थित असं पांगून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला हळूहळू पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला डोसा जो आहे तो व्यवस्थित असा तयार झाला पाहिजे, फाटला नाही पाहिजे याचीही काळजी घ्यायची आहे. तर गोल गरगरीत असा हा डोसा आपला तयार झालेला आहे. अगदी 2 मिनिटासाठी आपण हे झाकून घेत आहेत किंवा तुम्ही 5 मिनिटासाठी पण झाकून घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने मी हे काढलेलं आहे, पाहू शकतात.
त्याच्यानंतर आपल्याला हा कशा पद्धतीने तयार झालेला पाहू शकतात. एकदम असा मस्तमध्ये आपला पलटला गेलेला आहे. तर या पद्धतीने आपण बागची जी बाजू आहे ती पण भाजून घेणार आहेत. आणि तुम्हाला दोन्हीही पद्धती वापरू शकतात. तुम्ही सिंगल साईडने पण जास्त वेळ जर भाजून घेतला तरी पण चालतंय. पण मुलाला मला डब्याला द्यायचं होतं, त्याच्यामुळे मी फास्टमध्ये हे रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर दोन्ही साईडने व्यवस्थित असा कडक असा आपला डोसा जो आहे तो तयार झालेला पाहू शकतात. इथे आपला हात दुमटलाही गेलेला नाही आहे. तर या पद्धतीने मी मुलाच्या डब्यासाठी केलेला आहे आणि त्याला पण खायला देणार आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच भेट द्या.